एक रम्य सकाळ आहे. आकाश फिकट गुलाबी असून पक्ष्यांच्या किलबिलाटाने गाव जागं होते. वारा मंद वाहतो आहे. घरांची कुंडीतली फुलं डोलत आहेत. झाडू माई, एक जुनी पण चैतन्यमय झाडू, घराच्या ओट्यावर निजलेली आहे. तिच्या डोक्यावर जुनं फडफडीत रिबीन आहे आणि दोरीच्या लटक्यांमध्ये घंटी बांधलेली आहे. ती हळूच हलली आणि तिच्या घंटीने पहाटेचा पहिला सूर दिला. स्वच्छतेची वेळ झाली, ती स्वतःशीच म्हणाली आणि एका उडीत उभी राहिली. झाडू माईने झाडायला सुरुवात केली. ती चालताना हलके हलके तिचं गाणं गुणगुणू लागली. स्वच्छता माझं देव आहे, स्वच्छ रस्ता हेच सेव आहे. रस्त्यावर झाडताना ती फुलांच्या पाकळ्या अलगद बाजूला सारते, लहानशा कागदाच्या चिटोऱ्या उचलते. प्रत्येक झाडामागे, प्रत्येक कुशीमध्ये ती डोकावते आणि गावाला स्वच्छ करते, जणू ती गावाची आईच आहे. गावकरी झाडू माईचं काम बघतात पण हसतात. एक झाडू काय बदल घडवणार. आपण तर किती गडबडीत असतो. मुलं तिच्या पाठोपाठ कचरा टाकतात. कोणी ऐकत नाही. झाडू माई गाणं गुणगुणते, पण आवाज गावाच्या कोलाहलात हरवतो. ती थोडी नाराज होते पण काम थांबवत नाही. एका दुपारी एक लहान मुलगी, गंगा, शाळेतून येताना झाडू माईकडे बघते. ती विचारते, तू रोज का झाडतेस? झाडू माई हसते, कारण मी स्वच्छतेवर प्रेम करते. गंगा म्हणते, माझ्या आईनं सांगितलं की स्वच्छ गावात देव राहतो. त्या दिवशीपासून गंगा रोज झाडू माईसोबत यायला लागते. गावात मोठा मेळावा जाहीर होतो. जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा, नाट्यप्रयोग, खाद्यजत्रा. सरपंच फलक लावतात, गावात स्वच्छता ठेवावी, पण प्रत्यक्षात कोणी काही करत नाही. कागद, पिशव्या, प्लास्टिक रस्त्यांवर पडतच राहतात. झाडू माई एकटीच धावपळ करते. तिचं गाणं आता थकून गेलेलं वाटतं. एका रात्री ती खूप थकते आणि रडते. हे गाव माझं ऐकतच नाही. मी किती झाडलं तरी सगळे पुन्हा घाण करतात, ती म्हणते. त्या रात्री ती निर्णय घेते, उद्या झाडणार नाही. ती कोपऱ्यात बसते. पहिल्यांदाच तिचं गाणं थांबतं. सकाळ होते, पण गावात दुर्गंधी आहे. मंदिरात कचरा, चौकात प्लास्टिक आणि शाळेच्या पायांवर झाडं. लोक नाराज होतात. मुलं सुद्धा म्हणतात, झाडू माई कुठे गेली? गावक्यांना आता तिचं महत्त्व पटतं. संध्याकाळी सगळे गावकरी झाडू माईजवळ येतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत. सरपंच गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो, माफ कर झाडू माई. आम्ही तुझं ऐकलं नाही. झाडू माई हसते आणि म्हणते, माझं गाणं फक्त ऐकायचं नाही, त्यावर चालायचं सुद्धा असतं. दुसऱ्या दिवशी गंगा आणि तिचे मित्र, गावकरी सगळे हातात झाडू घेऊन गावभर फिरतात. गाणं आता फक्त झाडू माईचं राहिलेलं नसतं, सगळे म्हणत असतात. कचरा दूर, आनंद नवे, चला चला, स्वच्छतेकडे. गाव चकाचक होतो. झाडू माईच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. मेळावा होतो. जिल्हाधिकारी गाव पाहून थक्क होतो. हे स्वच्छ गाव, आणि त्यामागेही एक झाडू. सर्वांच्या उपस्थितीत झाडू माईला मानचिन्ह दिलं जातं. लहान मुलं तिच्यासाठी गाणं म्हणतात आणि झाडू माई हलकेच आपली घंटी वाजवते. एक नवा सूर निघतो. ही स्वच्छतेची घंटा आहे.